विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना बघणार आहोत। विविध प्रकारच्या आपत्ती उडाल्यावर होणारी जीवितहानी नेमकी कोणत्या प्रकारची असते? आपण पाहिलेलं आहे की आर्थिक हानी असते, जीवितहानी असते, बरोबर? जीवित आणि आर्थिक दोन्ही असतात। आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार। आता प्रथमोपचार म्हणजे एखादी आपत्ती जर आली तर ती आपत्ती जीवितहानी म्हणजे आपल्याला जर दुखापत झाली किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाली तर त्याच्यावर प्रथमोपचार म्हणजे प्राथमिक उपचार करणं आवश्यक आहे, बरोबर? प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवितहानी टाळणे, प्रकृती खराब होण्यापासून रोखणे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे असा असतो। त्यामुळे प्रथमोपचार किंवा तातडीच्या कार्याच्या उपाययोजना कोणत्या ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे। प्रथमोपचाराची मूलतत्वे सुचेतना आणि पुनरुज्जीवन, बरोबर? आता इथे बघूया आपण, इथे त्यांनी म्हटलेलं आहे प्रथमोपचाराची प्रमुख मूलतत्वे कोणती आहेत? सुचेतनता आणि पुनरुज्जीवन, लाईफ अँड रेस्क्युटेशन, बरोबर? आता बघा इकडे पहिला आहे श्वसन मार्ग। आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे आणि हनुवटीला वर उचलावे म्हणजे श्वासनलिका खुली राहते। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा, श्वासोच्छ्वास। जर श्वासोच्छ्वास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा। त्याच्यानंतर मुलांनो तिसरं बघा, रक्ताभिसरण। जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा व नंतर छातीवर तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे। ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी। याला CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युटेशन म्हणतात। आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते। हे बघा मुलांनो, कृत्रिम श्वासोच्छ्वास आहे। त्याच्यानंतर बघा मुलांनो, आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, समन्वय। हे बघा इथून काय आपत्ती व्यवस्थापन बघा, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सुनियोजन, संघटनात्मक कृती व समन्वय यांच्याद्वारे अंमलबजावणी करण्याची एकात्मक अशी क्रिया आहे। या पुढील बाबींचा समावेश होतो, बरोबर? आपत्तीमुळे होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करणे। दुसरं धारण क्षमता कमी करणे, धारण क्षमता बांधणी करणे। तिसरं आपत्ती निवारण करणे किंवा धोक्याचे स्वरूप व व्याप्ती कमी करणे। चौथं आपत्तीचा सामना करण्याची पूर्वतयारी करणे। पाचवं आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती करणे। सहावं आपत्तीने झालेल्या हानीचा व त्याच्या तीव्रतेचा अंदाज घेणे। सातवं सुटका व मदत कार्य करणे आणि आठवं पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करणे। पुनर्वसन म्हणजे काय, समजा भूकंप आला किंवा महापूर आला, तिथे ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त होतात त्या लोकांना पर्यायी घरांची उपलब्धता करून देणे, हे काय आहे, पुनर्वसन आहे। किंवा घर बांधणे हे पुनर्निर्माणाचं कार्य आहे। आता मी इथे टिकमार्क जे करतो आहे 7-8 पॉईंट आपण पाहिलेले आहेत, हे तुम्ही लिहिले नसतील वहीत तर तुम्हाला लिहून काढायचे आहेत। त्याच्यानंतर प्रथमोपचाराची मूलतत्वे कोणते आहेत? सुचेतनता आणि पुनरुज्जीवन। याच्यामध्ये आपण बघितलं श्वसनाला त्रास होत असेल तर श्वसन मार्ग मोकळा कसा करावा, बरोबर? आपदग्रस्ताला श्वास घेण्याला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे आणि हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वसन नलिका खुली राहते। दुसरं श्वासोच्छ्वास। जर श्वासोच्छ्वास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा। रक्ताभिसरण। जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा व नंतर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे। ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी। याला CPR कार्डिओ पल्मोनरी रेस्क्युटेशन म्हणतात। आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू ठेवण्यास मदत होते। आता पुढे बघा मुलांना, रक्तस्राव। बघा रक्तस्राव। जर आपदग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे द्याव्या। त्याच्यानंतर अस्थिभंग व मणक्यावर आघात। बघा, जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे अत्यावश्यक असते। त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील त्या बांधून अचल करण्यासाठी उपयोग करावा। पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवरती ठेवावे म्हणजे स्ट्रेचरवरती ठेवावे, जर पाठीवर किंवा मणक्यावर आघात झाला असेल तर। त्याच्यानंतर बघा पोळणे किंवा भाजणे। जर आपदग्रस्तांना अग्नीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते। बघा पोळणे किंवा भाजणे। जर आपदग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल किंवा त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते। त्याच्यानंतर बघा मुलांनो, लचक, मुरगळणे,
चमक भरणे, मुकामार अशा परिस्थितीत RICE राईसची उपाययोजना करावी. आता राईस म्हणजे काय बघा, हे महत्त्वाचं आहे बघा. आता याच्यामध्ये बघा, लचक भरली, मुरगळली, चमक भरले, मुकामार किंवा फ्रॅक्चर झालं असेल तर काय करावं, त्याच्यामध्ये राईसची उपाययोजना करावी. तर राईस म्हणजे काय, पहिले RICE. आर म्हणजे रेस्ट, रेस्ट म्हणजे आपदग्रस्ताला आरामदायक अवस्थेत ठेवावे. आय म्हणजे आईस, आपदग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन, C स्टँड्स फॉर कॉम्प्रेशन, R स्टँड्स फॉर रेस्ट, I स्टँड्स फॉर आईस, C स्टँड्स फॉर कॉम्प्रेशन. बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यानंतर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा. आणि एलिवेट, एलिवेट म्हणजे काय, मार लागलेला भाग उंचावून ठेवावा. बरोबर. त्याच्यानंतर बघा इथे मुलांनो, रुग्णाचे किंवा आपदग्रस्ताचे वहन कसे करावे हे पण त्यांनी इथे दाखवलेलं आहे. आपण एक बघूया पाळणा पद्धत. मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यांच्यासाठी उपयुक्त ही झाली पाळणा पद्धत. बरोबर. त्याच्यानंतर पाठुंगळीला मारणे. पाठुंगळीला मारणे म्हणजे रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत ही आहे पाठुंगळीला बांधणे. बरोबर आहे की रे. त्याच्यानंतर मानवी कुबडी पद्धत. एकाच पायाला जखम मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे. हे बघा, ही आहे ती पद्धत असं. बरोबर. त्याच्यानंतर बघा मुलांना, खेचून नेणे किंवा उचलून नेणे. बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी. बरोबर आहे की नाही. बेशुद्ध रुग्ण जो आहे तो म्हणजे हे बघा, हे बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी. त्याच्यानंतर बघा मुलांनो, 4 हातांची बैठक. ही आहे 4 हातांची बैठक. जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते. त्याच्यानंतर दोन्ही हातांची बैठक. ही दोन्ही हातांची बैठक आहे मुलांनो. काय, याच्यामध्ये जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात. त्याच्यानंतर मुलांनो, अग्निशमन दलाची वाहून नेण्याची पद्धत. ही बघा, या पद्धतीने ही अशी. त्याच्यानंतर मुलांनो, स्ट्रेचर. आता स्ट्रेचरचा उपयोग काय बघा, आपत्ती काळात घाई गडबडीच्या वेळी नेहमी स्ट्रेचर उपलब्ध होईल असे नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूचा जसे बांबू दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर यांचा वापर करून काय करावे, स्ट्रेचर बनवावे. ओके. तर या पद्धतीने मुलांनो तुम्हाला हे इथे जे आहे रुग्णाचे आपदग्रस्ताचे वहन कसे करावे हे वेगवेगळ्या पद्धती आहेत. पाळणा पद्धत. बरोबर आहे की नाही. बघा, पाळणा पद्धत, पाठुंगळीला बांधणे. त्याच्यानंतर तिसरी पद्धत कोणती आहे बघा, त्यांनी म्हटलं आहे मानवी कुबडी पद्धत. त्याच्यानंतर खेचून नेणे किंवा उचलून नेणे. ओके. त्याच्यानंतर 4 हातांची बैठक, 2 हातांची बैठक. त्याच्यानंतर स्ट्रेचर. या पद्धतीने मुलांना तुम्हाला हे 7 पद्धती आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा, आपत्कालीन काळातील इतर साधने. आपत्ती काळातील इतर साधने बघा, महापुरामध्ये पाण्यातून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. हे बघा, महापुरामध्ये पाण्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तराफा तसेच हवा भरलेली टायरची ट्यूब वापरणे फायद्याचे ठरते. अग्निशमन यंत्र कुठेही सहज नेता येईल असे उपकरण असते. बरोबर. आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे वापरतात. याबाबत तुमच्या शहरातील अग्निशमन दलाला भेट देऊन विस्तृत माहिती मिळवा. बरोबर आहे की नाही. तर इथे मुलांना तुमचा हा पाठ संपलेला आहे. आता आपण पुढे काय बघणार आहोत, स्वाध्याय बघणार आहोत. ओके. अस्तंभ व ब स्तंभांची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा. मुलांना स्वाध्यायातला पहिला प्रश्न बघतोय आपण. अ व ब स्तंभांची योग्य सांगड घालून त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा. आता पहिला आहे मुलांना धोकादायक कचरा. तो धोकादायक कचरा कोणता आहे की किरणोत्सारी पदार्थ हा धोकादायक कचरा आहे. बरोबर. म्हणजे किरणोत्सारी पदार्थ धोकादायक कचरा आहे. बरोबर. आता दुसरा बघा मुलांना, घरगुती कचरा कोणता आहे तर वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली हे घरगुती कचरा आहे. बरोबर. जैववैद्यकीय कचरा कोणता आहे तर हा जैववैद्यकीय कचरा आहे. बरोबर. बँडेज, कापूस, सुया इत्यादी. एक मिनिट. जैववैद्यकीय कचरा जो आहे, थांबा जरा. हां. धोकादायक कचरा कोणता आहे, किरणोत्सारी पदार्थ. ओके. घरगुती कचरा वाया गेलेले अन्न, भाज्या, फळे यांच्या साली. त्याच्यानंतर जैववैद्यकीय कचरा बँडेज, कापूस, सुया इत्यादी. औद्योगिक कचरा कोणता आहे, रसायने, रंग, राख इत्यादी. आणि शहरी कचरा जो आहे त्याचं उत्तर काय येईल, शहरी कचऱ्याचं उत्तर
काच, रबर, कॅरीबॅग इत्यादी याप्रमाणे तुम्हाला जोड्या लिहून काढायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा मुलांना दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा. प्रश्न क्रमांक 2 स्वाध्याय बरोबर. आता जैवविविधतेवर पहिलं बघूया आपण. याच्यात ऑप्शन कोणकोणते दिलेले आहेत आपल्याला? भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा आणि वेधशाळा. तर याच्यातलं पहिलं काय बघाल मुलांना आपण. जैवविविधतेवर अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता घटक आहे? या चारही ऑप्शनमधला भौगोलिक अनुकूलता. कोणता घटक आहे? भौगोलिक अनुकूलता. बरोबर. तर आता याच्यामध्ये मुलांना तुम्हाला पहिल्या गाळलेल्या जागेसाठी भौगोलिक अनुकूलता हा ऑप्शन येतो. दुसरी गाळलेली जागा बघा. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन म्हणजे काय होय? कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असलेल्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन म्हणजे हवा होय. बरोबर, हवा. त्याच्यानंतर काय मुलांना बघा. मानवाने कितीही प्रगती केली तरी कशाचा त्याला विचार करावा लागतो? मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला हवामानाचा विचार करावा लागतो. कशाचा विचार करावा लागतो? हवामानाचा. ईचं उत्तर हवामान आहे. हवेच्या सर्व अंगांचं निरीक्षण करून नोंदी ठेवणाऱ्या ठिकाणांना काय म्हणतात? वेधशाळा असं म्हणतात. वेधशाळा म्हणजे काय बघा. हवेच्या सर्वच अंगांचे निरीक्षण ठेवून नोंदी ठेवणाऱ्या ठिकाणांना वेधशाळा असे म्हणतात. बघा पहिल्या आपण गाळलेल्या जागा बघूया. जैवविविधतेवर अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा घटक म्हणजे कोणता आहे? जैविक विविधतेवर अजैविक घटकातील सर्वात परिणाम करणारा घटक म्हणजे भौगोलिक अनुकूलता आहे. दुसरं कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन म्हणजे काय? हवामान आहे. तिसरं मानवाने किती प्रगती केली तरी त्याला कशाचा विचार करावा लागतो? हवामानाचा विचार करावाच लागतो. हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण ठेवून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना काय म्हणतात? वेधशाळा असे म्हणतात. ओके. बघा मुलांना प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याला बघा. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा द्यावा याचं उत्तर आपण वरती बघितलेलं आहे. बरोबर. याचं उत्तर जे आहे ते आपण वरती बघितलेले आहे. बघा. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना जीव जाऊ नये यासाठी वैद्यकीय मदत मिळण्या अगोदर प्रथमोपचार केले जातात. यात 3 महत्त्वाचे उपाय आहेत. या उपायांनी प्राणहानी रोखता येते. याला प्रथमोपचाराचे किंवा प्रथमोपचाराची मूलतत्वे असे म्हणतात. तर प्रथमोपचाराचे मूलतत्वे कोणती आहे? सुचेतनता आणि पुनरुज्जीवन. याच्यामध्ये आहे मुलांना पहिलं श्वसनमार्ग. आपदग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला उचलावे, त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. त्याच्यानंतर श्वासोच्छ्वास. जर श्वासोच्छ्वास बंद झाला असेल तर आपदग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्याव्या. त्याच्यानंतर तिसरं रक्ताभिसरण. जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीस प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा. नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब देऊन सोडणे. ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR किंवा कार्डिओपल्मोनरी रेस्पिटेशन म्हणतात. बरोबर आहे की नाही? जर रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटं द्याव्या. अस्थिभंग व मणक्यावर आघात झाला असेल बघा तर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्याला त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील त्या बांधून अचल करण्यासाठी उपयोग करावा. पाठीवर किंवा मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्ण शिबिका किंवा म्हणजे हार्ट स्ट्रेचरवर ठेवावे. आणि जर पोळलं किंवा भाजणं झालं असेल म्हणजे जर आपदग्रस्तांना अग्नीच्या ज्वाळांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागावर थंड पाण्याच्या सतत धारेखाली ठेवणे फायदेशीर असते. त्याच्यानंतर बघा मुलांनो दुसरं आहे शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा. बरोबर. आता शास्त्रीय व पर्यावरण स्नेही कचरा व्यवस्थापन कसं असतं बघा. शास्त्रीय व पर्यावरण स्नेही म्हणजे कसं, आता तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा करतात. बरोबर आहे की नाही? ते शास्त्रीय आहे बरोबर आहे की नाही? ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे शास्त्रीय पद्धत आहे कचरा गोळा करण्याची. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये आपण पुन्हा सुक्या कचऱ्यामध्ये कागद, काच, प्लॅस्टिक, धातू इत्यादी कचरा आपण वेगळा करतो. ओल्या कचऱ्यामध्ये आपण वेगळा कचरा गोळा करतो. बरोबर आहे की नाही? पर्यावरण स्नेही पद्धतीमध्ये आपण काय करतो, एखादा खड्डा खोदतो त्याच्यामध्ये तो कचरा टाकतो.
बरोबर. मग कालांतराने त्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर होतं, बरोबर. आणि मग ते खत आपण याला वापरतो, कशासाठी वापरतो, वनस्पतींना देण्यासाठी, झाडाझुडपांना देण्यासाठी. आणि शास्त्रीय जो कचरा आहे मुलांनो, शास्त्रीय पद्धत जी आहे कचरा व्यवस्थापन आहे, ते आता जे प्लॅस्टिक आहे, बरोबर आहे की नाही, जे अविघटनशील जो कचरा आहे तो आपण काय करतो, तो आपण जाळतो, बरोबर. तो आपण काय करतो, जाळतो. त्याच्यानंतर बघा मुलांनो, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील सहसंबंध उदाहरण स्पष्ट करा. बघा, उदाहरण स्पष्ट करा म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता याचं उत्तर असं आहे की वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे अंदाज बांधता येतात. ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची आपत्ती येते तेव्हा जीवित आणि आर्थिक संपत्तीचे खूप मोठे नुकसान होते. गुरेढोरे मरण पावतात, लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात. यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तेथून हलवले जाते, बरोबर. आता दुसरं आहे मुलांनो, दुसरा मुद्दा जो आहे याच्यामध्ये की याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2005मध्ये ते 2013मध्ये फालिने चक्रीवादळ ओरिसाच्या किनारपट्टीवर येणार असे भारतीय वेधशाळेचे भाकीत होते. 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांच्या ते लक्षात आले. हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून ओडिशाच्या किनारपट्टीवर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या 5 लाख लोकांना पुढच्या 3-4 दिवसात तेथून सुरक्षित जागी हलवले. खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकली असती जी जीवितहानी ती अशा व्यवस्थेने टाळता आली. आतासुद्धा वादळ, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जनतेला सतर्क करतो. आणि त्याच्यानंतर बघा, मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळणार असेल तर लोकांना महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आणि पोलीस मुख्यालयातून मोबाईलवर काय केले जातात, संदेश पाठवले जातात, बरोबर. मुलांनो, हा जो प्रश्न आहे ना, शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा, तर याचं उत्तर डिटेलमध्ये असं आहे की शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन कसं करतात. घनकचऱ्याचे वर्गीकरण व विभाजन, सेंद्रिय खत निर्मिती अथवा कंपोस्टिंग, गांडूळ खत निर्मिती, सुरक्षित भूमिभरण स्थळे आणि पायरोलिसिस या शास्त्रीय आणि पर्यावरण पद्धतींनी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करता येते, बरोबर. आता याच्यामध्ये कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण काय आहे, ही प्रक्रिया घनकचरा व्यवस्थापनाची प्राथमिक पायरी आहे. ओला व सुका कचरा म्हणजेच विघटनशील व अविघटनशील कचरा वेगळा करणे, घरोघरी जाऊन तो गोळा करणे हे सर्वप्रथम करावे लागते. त्याच्यानंतर मुलांनो कंपोस्टिंग, घरात तयार होणाऱ्या विघटनशील कचऱ्याचे घराभोवतीच्या जागेत किंवा गच्चीत अथवा बागेत कंपोस्टिंग करून त्यापासून सेंद्रिय खत बनवता येते. घरातील उरलेले खरकटे, अन्न, फळे, भाज्या यांच्या साली व टाकाऊ भाग, बागेतील कचरा, पूजेची फुले असा कचरा कंपोस्टिंगच्या पद्धतीने कुजवल्यास त्यापासून चांगले सेंद्रिय खत मिळते. त्याच्यानंतर तिसरा नैसर्गिक प्रकार आहे तो आहे गांडूळ खत निर्मिती. घनकचऱ्याचे जलद विघटन करण्यासाठी गांडूळ खताचा वापर करतात. गांडुळांनी घनकचऱ्याचे विघटन करून तयार केलेली खते उच्च प्रतीच्या पोषक द्रव्याने समृद्ध असतात. परसबाग किंवा शेतीसाठी ते उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर सुरक्षित भूमिभरण स्थळे, भूमिभरण प्रक्रियेमध्ये गोळा केलेला कचरा जमिनीखाली गाडण्यात येतो. पाणवठ्यापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील जागा सुरक्षित भूमिभरण स्थळासाठी निवडल्या जातात. तसेच मानवी वसाहती आणि महामार्गांपासून देखील ती स्थळे दूर असावी लागतात. वर्गीकरण केल्यानंतर कचरा सुरक्षित भूमिभरण स्थळात दळपण्यापूर्वी त्या खड्ड्यात माती व प्लास्टिकचे अस्तर घालतात. अशी काळजी घेतल्याने जमीन व पाण्याचे प्रदूषण टाळता येते व औद्योगिक घनकचरा याप्रमाणे गाडावा लागतो. भूमिभरण स्थळे म्हणजे काय मुलांनो, खड्डे बुजवणे, त्याच्यात कचरा टाकणे, बरोबर आहे की नाही. जमिनीखाली तो कचरा काढण्यात येतो आणि पाणवठ्यापासून म्हणजे पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहे त्याच्यापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती जागा सुरक्षित बघतात आणि तिथे त्या जागेमध्ये भूमिभरण म्हणजे तो कचरा काढला जातो जमिनीखाली. मानवी वसाहती आणि महामार्गांपासून, पाणवठ्यापासून देखील भूमिभरणाची जी स्थळे असतात ती दूर असावी लागतात. त्याच्यानंतर मुलांनो पुढची पद्धत आहे ती पायरोलिसिस.
बरोबर. या पद्धतीत कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन केले जाते. वायू व वीज निर्मितीसाठी ही प्रक्रिया वापरण्यात येते. शक्यतो अर्धवट ज्वलनशील पदार्थ या पद्धतीने जाळून नष्ट करता येतात. महानगरपालिकाद्वारा करण्यात येणाऱ्या कचरा व्यवस्थापनातील पायरोलिसिस हे तंत्र वापरण्यात येते. आणि त्याच्यानंतर हे मुलांनो जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन. जैववैद्यकीय कचरा संसर्गजन्य असल्यामुळे तो भट्टीमध्ये उच्च तापमानाला जाळतात. आता मुलांनो पुढचा जो प्रश्न आहे तुम्हाला तो प्रश्न आहे की ई कचरा हा घातक का आहे याबाबत तुमचे मत लिहा. बरोबर. हां, ई कचरा घातक का आहे बघा, इकडे लक्ष द्या. पहिला मुद्दा, ई कचरा हा टाकाऊ व नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे घरातले टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी. बरोबर. ते खराब झाले की त्याचा कचरा होतो, तो टाकाऊ व नादुरुस्त होत असतो. दुसरं, दूरदर्शन संच, मोबाईल फोन, संगणक म्हणजे टी व्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, म्युझिक सिस्टीम अशा अनेक उपकरणांची विल्हेवाट लावणे ही एक फार मोठी समस्या झाली आहे. तिसरं, हा ई कचरा धोकादायक असतो कारण त्यात घातक रासायनिक संयुगे असतात आणि शिसे, बेरिलियम, पारा व कॅडमियमसारखे जड धातू देखील असतात. म्हणजे आपण जे इलेक्ट्रॉनिकचे उपकरण वापरतो त्याच्यामध्ये घातक रासायनिक संयुगे असतात आणि शिसे, बेरिलियम, पारा व कॅडमियमसारखे जड धातू देखील असतात. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे, जड धातू अविघटनशील असल्यामुळे पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात. पाचवा, मातीतील विघटनकारी सूक्ष्मजंतूंवर ई कचऱ्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होतो. सहावं, ई कचरा मानवाच्या आरोग्यासही घातक आहे. सातवा पॉईंट असा आहे की ई कचऱ्याचे ज्वलन किंवा भूमिभरण केले असतेही हानिकारक ठरते. अशा रीतीने ई कचरा काय आहे, घातक आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा मुलांनो प्रश्न क्रमांक उ, घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुमचा वैयक्तिक सहभाग कसा नोंदवाल तुम्ही. बरोबर. म्हणजे आपण वैयक्तिक म्हणजे आपण स्वतः काय त्याच्यामध्ये काय करू शकतो, सहभाग करू शकतो. हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे मुलांनो. याच्यामध्ये मुक्तोत्तरी प्रश्न म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं मत स्वतः मांडायचं आहे. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, पण तुमचं स्वतःचं मत प्रश्नाला धरून तुम्ही ते उत्तराच्या स्वरूपात मांडायचं आहे. बरोबर. तर याचं उत्तर असं आहे की मी सर्वप्रथम आमच्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करीन. सुका कचरा व ओला कचरा साठवण्यासाठी वेगवेगळे डबे घेईन. ओला कचरा बागेत नेऊन एका कोपऱ्यात खड्डा खोडून विघटनासाठी ठेवीन. तर यात गांडोळे सोडली तर जलद खत निर्मिती करता येईल. सुक्या कचऱ्यात कोणकोणते घटक आहेत हे तपासेन व त्याप्रमाणे त्याचे नियोजन करेल. भंगारवाला आणि रद्दीवाला यांच्या दुकानात जाऊन अशा वस्तू विकून थोडे पैसे मिळतील. या पैशातून झाडाची रोपे आणून माझ्या कंपोस्ट खड्ड्याभोवती लावेन. कचरा प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न करेन. यासाठी 7R तत्त्वे आणावीत. 7R तत्त्वे आपण मुलांना आपण बघितलेले, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिथिंक वगैरे वगैरे ते जे आहेत ना, यासाठी मी 7R तत्त्वे उपयोगात आणेन. आता ते 7R तत्त्वे कोणते आहेत मुलांना, ती 7R तत्त्वे बघा. हे बघा, पहिलं रियूज, दुसरा रिफ्यूज, तिसरा रिसायकल, चौथा रिथिंक. बरोबर. रियूज म्हणजे पुनर्वापर, रिफ्यूज म्हणजे वापर नाकारणे, रिसायकल म्हणजे चक्रीकरण, रिथिंक म्हणजे पुनर्विचार, रिड्यूस म्हणजे वापर कमी करणे, रिसर्च म्हणजे संशोधन करणे, रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस म्हणजे नियमन आणि जनजागृती करणे. या 7Rचा मी काय करेल, वापर करेल. बरोबर. बघा, कचरा प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न करीन. यासाठी 7R तत्त्वे आचरणात आणेन. फळांच्या बिया कधीही मी फेकून देणार नाही, त्यापासून रोपे बनवण्याचा प्रयत्न करीन. मी जे करतो ते माझ्या इमारतीतल्या व सोसायटीतल्या इतर मुलांना पटवून देण्याचा प्रयत्न करीन. बरोबर. तर या पद्धतीने मुलांनो या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायची आहेत. त्याच्यानंतर बघा मुलांनो टिपा लिहा. आता टिपा लिहा हा प्रश्न आपण बघणार आहोत. टिपा लिहामध्ये पहिलं आहे हवामानशास्त्र. काय लिहिणार तुम्ही, हवामानशास्त्र हे हवेतील विविध घटक, नैसर्गिक चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र आहे. हवामानाची व्याख्या पुस्तकात दिलेली आहे. दुसरं, हवामानाच्या अंतर्गत तापमान, हवामानविषयक वादळे, ढग, पर्जन्यवृष्टी, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट अशा अनेक घटकांचा समावेश केला जातो. काही वर्षांच्या माहितीचा साठा केलेला असतो. जुन्या आणि वर्तमानातल्या माहितीवरून भविष्यातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त केले जातात. या अंदाजांचा उपयोग सर्वसामान्य जनता, शेतकरी, मासेमारी व्यवसाय, मानवसेवा, जलवाहतूक आणि विविध संस्थांना होतो.
या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक हवामानशास्त्र संघटना काम करते, तर आपल्या राष्ट्रीय स्तरावर भारतीय हवामान खाते हवामानविषयक संशोधन करीत असते. बरोबर. त्याच्यानंतर मुलांना हवामानाचे घटक. आता हवामानाचे घटक कोणकोणते आहेत बघा. वातावरणाचा ताप, सूर्यप्रकाश, ढग, आर्द्रता, पर्जन्य, दृश्यता, तापमान असे काही हवामानाचे विविध घटक आहेत. हे सर्व घटक वातावरणाची तत्कालीन स्थिती ठरवतात. एखाद्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीवर देखील हे घटक अवलंबून असतात. हवामानाच्या विविध घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्षे निरीक्षण व मोजमाप केले जाते व त्यावरून त्या प्रदेशाचे हवामान मानले जाते. त्याच्यानंतर आहे मुलांना मान्सूनचे प्रारूप म्हणजे मान्सून मॉडेल. डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या अभ्यास गटाने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटकांवर आधारित मान्सूनचे प्रारूप बनवले आहे. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप भारतात वापरले गेले. या प्रारूपामुळे मान्सूनचा नेमका अंदाज येतो. मान्सून प्रारूप म्हणजे त्याचे मॉडेलचे 3 प्रकार आहेत. पहिले आहे संख्यात्मक प्रारूप, गणितीय मॉडेल. हवामानातील चालू घडामोडी व त्यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेतला जातो आणि त्यावरून संख्यात्मक रूपांद्वारे अंदाज वर्तवण्यात येतो. दुसरं समुचित प्रारूप. अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. त्याच्यानंतर सांख्यिकी प्रारूप म्हणजे विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि त्या वर्षीचा मान्सून कसा होता या सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास केला जातो. त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत ते पाहिले जाते. याला अनुसरून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याबाबत काय केला जातो, अंदाज प्रारूपात लावला जातो. त्याच्यानंतर बघा मुलांनो औद्योगिक कचरा. औद्योगिक कचरा कोणता आहे? कारखाने आणि विविध उद्योगातून निर्माण होणारे नको असलेले पदार्थ म्हणजेच औद्योगिक कचरा होय, पहिला पॉईंट. दुसरा, औद्योगिक कचऱ्यात कोणता पदार्थ येतो? रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ इत्यादींपासून मोठ्या प्रमाणात ते आढळतात. तिसरं, त्यातले बहुतेक औद्योगिक कचऱ्यातले बहुतेक पदार्थ विषारी असू शकतात. त्यांनी हवा, जल आणि जमिनीचे प्रदूषण होते. चौथं, औद्योगिक घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते, अन्यथा पशुपक्षी आणि मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. हा कचरा अविघटनशील असल्याने त्याचा परिसरात समुच्चय होतो म्हणजे तो साठून राहतो. त्याच्यानंतर आहे मुलांनो प्लॅस्टिकचा कचरा. बघा आता प्लॅस्टिकचा कचरा हा मूलतः घरगुती घनकचऱ्यापासून खूपच जास्त प्रमाणात सर्वदूर पसरलेला असतो. दुसरं, प्लॅस्टिक हे अविघटनशील असल्याने हजारो वर्षे पर्यावरणात ते तसेच घडून राहते. प्लॅस्टिकचा कचरा जाळल्यास त्यातून विषारी वायूंची निर्मिती होते. प्लॅस्टिकच्या भक्षणाने गुरे मरतात. जलचरांनाही तरंगत्या प्लॅस्टिकने धोका होतो. प्लॅस्टिक कचरा निर्माण करणारा फक्त मानव, मात्र त्याचे दुष्परिणाम भोगणारी पूर्ण परिसंस्था. याचा विचार करून प्लॅस्टिकच्या अतिवापरावर अंकुश आला पाहिजे आणि या कचऱ्याचे योग्य विल्हेवाट किंवा व्यवस्थापन झाले पाहिजे. आता काय मुलांनो प्रथमोपचाराची मूलतत्वे. आता प्रथमोपचाराची मूलतत्वे कोणती आहेत ते आपण बघितलेली आहेत. सुचेतनता आणि पुनरुज्जीवन. बरोबर, ही प्रथमोपचाराची काय आहेत मूलतत्वे आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बरोबर हे जे आहे हे तुम्हाला परत लिहायचे. प्रथमोपचाराची मूलतत्वे. श्वसन मार्ग बंद झाला तर काय करावा? डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. तर श्वसन मार्ग, श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, रक्तस्राव, अस्थिभंग व मणक्याला आघात, पोळणे, बाजणे हे जे सर्व आहेत ना मुलांना हे सर्व तुम्हाला लिहून काढायचे आहे. पुन्हा प्रथमोपचाराच्या मूलतत्वेमध्ये त्याचं वर्णन लिहून काढायचं आहे तुम्हाला. बरोबर. आता त्याच्यानंतर बघा मुलांनो फरक स्पष्ट करा. हवा व हवामान. याच्यामध्ये आता आपण फरकाचे मुद्दे बघणार आहोत. हवा आणि हवामान म्हणजे काय बघा. हवा म्हणजे वातावरणाच्या तत्कालीन अस्थायी परिस्थितीला हवा म्हणतात. हवामान म्हणजे वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला हवामान म्हणतात. हवेत अल्पकाळात बदल होतात. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. तिसरा मुद्दा, एका प्रदेशातील हवेत सातत्य नसते. त्याच्यानंतर हवामान एका प्रदेशात दीर्घकाळासाठी सारखेच असते. चौथं, हवा सतत बदलत असते. हवामान सतत बदलत नाही आणि हवेचा संबंध निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. हवामानाचा संबंध मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. त्याच्यानंतर आहे मुलांनो विघटनशील कचरा व अविघटनशील कचरा. ज्या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते त्याला विघटनशील कचरा असं म्हणतात. हा बघतोय आता आपण. बघा, विघटनशील कचरा म्हणजे ज्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होते त्याला विघटनशील कचरा म्हणतात. अविघटनशील कचरा म्हणजे ज्या प्रकारच्या कचऱ्याचे विघटन सूक्ष्मजीवांमार्फत सहज होत नाही
त्याला अविघटनशील कचरा म्हणतात. दुसरं, या प्रकारच्या कचऱ्याला ओला घनकचरा असंही म्हणतात आणि अविघटनशील कचऱ्याला सुका घनकचरा असंही म्हणतात. तिसरं, विघटनशील कचरा पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतो आणि विघटनशील कचरा पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहत नाही, परंतु अविघटनशील कचरा हा पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतो. तर या पद्धतीने मुलांनो इथे आपण आपलं हे 9वं प्रकरण जे आहे ते संपवलेलं आहे आणि ते तुमचा स्वाध्यायही संपवलेला आहे. धन्यवाद.